आपला हर्षल घेऊन आलेला नवीन व्लॉग थेट आज मुंबई टू मी नागपूर गाठणार आहे आणि नागपूरला जाऊन मला काही बँकेत काम आहे ते करणार आहे गाईज. तर आता मी आलेलो आहे कोपरखैरणे स्टेशनवर. त्यानंतर कोपरखैरणे स्टेशनवरून मी जाणार आहे वाशी आणि वाशीवरून कुर्ला अँड देन कुर्ल्यावरून टर्मिनल 2ला. तर बघता माझी ट्रेन मला दुरून दिसली आणि ट्रेन आली. मी ट्रेनमध्ये बसून कोपरखैरणेवरून वाशीला गेलो आणि वाशी आल्याचबरोबर मला लगेच प्लॅटफॉर्म चेंज करून कुर्ल्याची ट्रेन घ्यायची होती आणि मी कुर्ल्याची ट्रेन पकडून कुर्ल्याला पोचणार होतो. तर मधामध्ये मला समुद्र लागला आणि तो समुद्र बघत मी पुढे वळलो. तर गाईज आता आपण आलेलो आहे कुर्ला आणि तुम्ही बघू शकता कुर्ला स्टेशनवरून उतरल्याबरोबर कुर्ल्याचं मार्केट लागते आणि इथे तुम्ही शॉपिंग करू शकता. तिथून लगेच मी टॅक्सी घेऊन टर्मिनल 2ला आलेलो होतो आणि इथे खूप छान असं एन्व्हायरमेंट होतं आणि इथे पोलीस आणि मिलिटरीवाल्यांची ड्रिल चालू होती. तर ते ड्रिल दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केला. तर मी लगेच डिपार्चरला आलो आणि गेट नंबर 10मधून डिपार्चर करून मी आतमध्ये गेलेलो होतो गाईज. आणि खूप छान असं हे मुंबई टर्मिनल 2चं एअरपोर्ट होतं आणि आतमधूनही तिथेच छान होतं. अँड देन आफ्टर मी लाईनमध्ये लागून आपली चेकिंग केली आणि बोर्डिंग पास घेतलेली होती आणि देन बोर्डिंग पास घेऊन मला गेट नंबर 40Bला जायचं होतं. तिथून माझं डिपार्चर होणार होतं. तर मी जाताना मला मध्ये खूप काही छानसं बघण्यासारखं असं गार्डन आणि तिथलं जे आय लव्ह मुंबई लिहिलेलं होतं ते तुम्हाला दाखवा असं वाटलं. तर मी ते कॅप्चर केलं आपल्या फोनमध्ये आणि त्यानंतर मी पुढे वळून मी एकदा पुन्हा कन्फर्म करण्यासाठी तिथे ज्या स्क्रीन लागलेल्या असतात त्यावर कन्फर्म केलं की मला कोणत्या गेटवरून माझी फ्लाईट भेटणार आहे आणि ती होती 40B एअर इंडिया मुंबई टू नागपूर. आणि इथे खूप सारे शॉप्स होते जसं बघू शकता स्टारबक्स, द इराणी कॅफे. आणि तिथून पुढे वळत मी 40B गेट नंबरला पोचलेलो होतो आणि इथे थेट मला माझी फ्लाईट दिसत होती आणि ती फ्लाईट डिपार्चरसाठी रेडी होत होती. तर गाईज तुम्ही बघू शकता एअर इंडिया फ्लाईट तिथे आलेली होती आणि ती पार्क होत होती. नंतर मी पुन्हा पुढे वळलो कारण की माझ्या फ्लाईटला थोडा वेळ होता आणि फ्लाईट थोडी डिले पण झाली होती. तर पुढे वळताना मी गेट नंबर 40B पोचता तिथे चेकिंग केलं 40B नंतर आणि नंतर थेट आम्ही फ्लाईटमध्ये आलो गाईज. आणि इथे आमचं वेलकम झालेलं होतं आणि खूप छान अशी फ्लाईट होती. आणि एक तर काय सांगू की माझ्या आजूबाजूला नागपूरवालेच भेटले मला कारण की फ्लाईट नागपूरलाच चालली होती ना आणि ते माझ्या ओळखीचे पण होते. आणि रात्र असल्यामुळे मी जास्त काही कॅप्चर करू शकलो नाही आणि थेट आम्ही नागपुरात पोहोचलो. आणि नागपूरला पोहोचून मी थोडा शूट केला आणि देन तिथून त्यांनी बसने आम्हाला अरायवलवर आणून दिलेलं होतं. आणि मी अरायवल केलं आणि अरायवल करताच आता जे माझं लगेज होतं ते 3 नंबर बेल्टवर येणार होतं. तर मी 3 नंबर बेल्टवर जाऊन तिथे वेट केला आणि 3 नंबर बेल्टवर येऊन वेट केल्यानंतर मला लगेज मिळालं आणि लगेज घेऊन मी लगेच बाहेर निघालो. आणि मला घ्यायला अभिलाष आणि माझा लहान भाऊ कपिल आलेला होता. तर मी त्यांच्यासोबत पार्किंगला निघालेलो होतो. सो गाईज फायनली आपण आलो आहे नागपूरला. अभिलाष मला घ्यायला आलेला आहे. तरी तुम्ही बघत राहा हर्षलचे ब्लॉग. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा थेट नागपूरमध्ये.